नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती। आज आपण पाहणार आहोत न्यूबॉर्न बेबीसाठी टोपरं। 1 ते 3 महिन्याच्या बाळासाठी हे टोपरं आहे। त्याच्यासाठी हे 2 कापड घेतलेले आहेत 12 बाय 12चे। एक अस्तर आहे आणि एक मेन कापड आहे। हे मी संक्रांतीसाठी शिवणार आहे। तर आता ह्याची मी चौकोनी घडी घालून घेतली आहे आणि 12च्या निम्मे किती होतात 6, तर 6 वर इथे मी मार्किंग करून घेते आहे। असं संपूर्ण गोलमध्ये आपण मार्क करून घ्यायचं आहे आणि आता कटिंग करून टाकूया। आता इथे गोल वर्तुळ तयार झालेला आहे। आता त्याला मी शिवून घेते, म्हणजे हे जे मेन साडीचं कापड आहे ना, त्याला हा अस्तर फिक्स होऊन जाईल, हलणार नाही। आता हे संपूर्ण वर्तुळाकार आपलं शिवून झालेलं आहे। आता याला मध्ये आपण ना फोल्ड करूया आणि 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे इथे आणि एक नॉच पाडून घ्यायचं आहे आणि तिथून मग आपण प्लीट्स टाकायला घेऊया। संपूर्ण गोल सर्कलमध्ये प्लीट्स टाकून घ्यायच्या दुसऱ्या नॉचपर्यंत। आता इथे आपले ह्या प्लीट्स टाकून झालेल्या आहेत। आता काय करायचं आहे, आपल्या मेजरिंग टेपने मेजर करायचं, 6 इंचावरच मार्किंग करायचं आहे आणि परत दुसऱ्या बाजूने आपण 2.5 इंचावर मार्किंग करूया आणि सरळ रेघ मारून तिथे आपण एक कैचीने कट करून घेऊया। आणि आता जो भाग आता ओपन झालेला आहे ना, तो आपण शिवून घेऊया, म्हणजे ते दोन्ही कपडे एकमेकांना फिक्स राहतील। आणि आता मानेकडची पट्टी तयार करायला घ्यायची आहे। त्याच्या अगोदर काय करायचे, डोक्याला लावायला फिनिशिंग करायचे ना, प्लीट्स लावलेले आहेत तिथे, तर त्याच्यासाठी आधी पट्टी तयार करून घेऊया। तर ही पट्टी मी घेतलेली आहे, ही 12 इंचाची आहे लांबीला पट्टी आणि रुंदीला ही 3.5 ते 4 इंचाची आपण घ्यायची आहे। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। तुम्हाला जर ब्रॉड हवे असेल तर 4 इंचाची घ्या, नाही तर छोटं बारीक पट्टी हवी असेल तर 3.5 इंचाची पण चालेल। तर आता ही पट्टी मी आतल्या बाजूने लावते आणि मग बाहेरच्या बाजूने आपण त्याला पलटवून घ्यायचं आणि दुमड पट्टीसारखं किनारीची शिलाई मारायची आहे। आता ही आपली पट्टी लावून झालेली आहे। आता वरती मी फ्रिल लावणार आहे। त्याच्यासाठी हे कापड घेतलेलं आहे, काठ घेतलं आहे साडीचं, मुनिया बॉर्डर। आता हे 20 ते 22 इंच आपण घ्यायची आहे। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, तुम्ही 24 इंच पण घेऊ शकता आणि संपूर्ण अख्खी फ्रिल पण लावू शकता, पण मी एवढीच लावणार आहे। ही पण सुंदर दिसते अशी वरती आलेली। साईडला दुमडपट्टी टाकून घेते आहे, एक बाजूने तर ते फिनिशिंग आहेच त्याला, तर हे 3 बाजू आपण फिनिश करून घेऊया दुमडपट्टी टाकून। आता ही तिसरी बाजू पण झालेली आहे। आता आपण ह्याला ना बॉक्स प्लेट टाकून घेऊया आणि मग त्या टोपऱ्याला पण जॉईन करून टाकायचे बॉक्स प्लेट। एक प्लेट्स आपल्या बाजूला, एक प्लेट समोरच्या बाजूला, अशा ह्या बॉक्स प्लेट टाकत जायच्या आहेत। ही फ्रिलची जी रुंदी आहे ना, तुम्ही छोटी पण करू शकता। मी आहे तेवढा काठ ठेवलेला आहे, तो पण छान दिसतोय, मोठा आहे काठ हा। तुम्हाला एवढा आवडत नसेल मोठा तर तुम्ही लहानही करू शकता। हे बघा, इथे आपलं झालेलं आहे हे बॉक्स प्लेट टाकून आणि ह्या बरोबर मध्यापासून आपण जॉईन करून घेऊया, मार्किंग करून घ्यायचं आणि आपण हा लावून टाकायचा, शिवून टाकूया।
इथे आपली फ्रिल लावून झालेली आहे. आता खाली जी मानेच्या इथली पट्टी आहे ना ती लावून घेऊया. तर ह्या 2 पट्ट्या आहेत काळ्या. तर यांची रुंदी जी आहे ती 1.5 इंचाची आहे आणि ह्या लांबीला आपण एक 20 ते 22 इंचाच्या घ्यायच्या. आता ही मी दाखवते तुम्हाला किती घ्यायची आहे आपण ही लांबीला. हे बघा मी 24 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे. म्हणजे नंतर असं वाटतंय की जास्त आहे तर साईडने आपण कट करू शकतो. त्याचा मध्यभाग काढायचा ह्या पट्टीचा आणि बरोबर मध्यातून आपण ही जॉईन करून घेऊया आणि हे संपूर्ण टोपरं आता आपलं तयार होऊन जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता ही पट्टी मी मध्यापासून लावते आहे. हे पहा इथे आपली ना रशी ती लावून झालेली आहे आणि आता मी त्याला दुमडपट्टी पण मारते, दुमडून घेते आहे. याला एंडला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही असे ते सिल्वर कलरचे लटकन पण लावू शकता शो म्हणून. पण आता इथे आपलं संपूर्ण टोपरं तयार झालेलं आहे. हे न्यूबॉर्न बेबीसाठी म्हणजे बारशासाठी ते अप टू 3 मंथ्सपर्यंत तुम्ही हे यूज करू शकता, 3 महिन्याच्या बाळापर्यंत. तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप पण करा मैत्रिणींनो. तर हे बघा आपलं इथे टोपरं तयार झालेलं आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.